महासागर न्यूज. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मंगरुळ नवघरे येथील ग्रामस्थ आपल्याच गावातील जिल्हा परिषद हायस्कूल मधील कामचुकार शिक्षकांच्या विरोधात शाळेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. 2 दिवसापासून हे ग्रामस्थ उपोषण करत असून 5 शिक्षक हे आपल्या शैक्षणिक कामात कामचुकारपणा करत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. या 5 कामचुकार शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी गावातील मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी शिक्षण विभागाकडे या शिक्षकांच्या अनेक तक्रारी पालकाने दाखल केल्या होत्या, मात्र शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे. शिवाय कामचुकार शिक्षकांनी त्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा केली नाही. परिणाम उपोषण सुरू केलं असून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दरम्यान शिक्षण अधिकारी यांनी सुद्धा उपोषणस्थळी भेट दिली असता नियमानुसार शिक्षकांवरती जी कारवाई करता येईल ती वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या संदर्भात चौकशी केली असल्याचं देखील शिक्षण अधिकारी यांनी सांगितलं आहे. माझं नाव डॉक्टर रामेश्वर सुधाकर धमक. मी अध्यक्ष आहे शाळा सेवा समिती जिल्हा परिषद हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय मंगरुळ नवघरे. बरं, काय समस्या आहेत या ठिकाणी तुम्ही उपोषण धरलेलं आहे? हे उपोषण आम्ही चालू केलेलं आहे. याच्याबद्दल असं आहे की आज आपण एक जवळपास 1.5 वर्षापासून जे शिक्षक आहेत त्यांच्या बदलीसाठी आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की शिक्षक लोक जे आहेत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता एकदम 0% वर आलेली आहे. त्यांचे जे रिझल्ट आहेत, जसं स्कॉलरशिपचा रिझल्ट असेल तर तो एकदम 0% लागलेला आहे. नंतर जे NMS ची परीक्षा असते त्याच्यामध्ये पण एक विद्यार्थीच पात्र झालेला आहे आमच्या शाळेमधून, बाकीचे विद्यार्थी पात्र झालेले नाहीत. नंतर 11वी 12वी ज्युनियर कॉलेज आहे, या ठिकाणी 1 ऍडमिशन आहे. 11वीला 3 ऍडमिशन झालेले आतापर्यंत. एकही क्लास होत नाही, एकही परीक्षा इथे सर्व बिना विद्यार्थ्यांची घेतात आणि शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती खूप एकदम ढासळलेली आहे. त्या कारणामुळे या ठिकाणी जी प्राथमिक शाळेची गुणवत्ता एकदम वाढलेली आहे, ते विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास त्यांचे वडील किंवा पालक मंडळी नाही म्हणून राहिलेले आहेत. बरं, या शिक्षकांची अगोदर तुम्ही कोणाकडे तक्रार केली? या शिक्षकांची आम्ही वारंवार मुख्याध्यापक जे गाडेकर सर त्यांच्याकडे आम्ही यांची कंप्लेंट केलेली आहे आणि जे सर्व आम्हाला रिपोर्ट भेटलेले आहे, समजा जी माहिती ते सर्व मुख्याध्यापकांच्याच मार्फत आम्हाला ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. कारण शाळा समितीच्या वेळेस आम्ही ठराव जे घेतलेले आहेत ते सर्व त्यांच्या समोरच ठेवलेले आणि सजीव असतात. ते तुमच्यासोबत सर्व गावकरी आहेत का की सहमत? 100% गाव आमच्या सोबतच आहे. कारण आम्ही या ठिकाणी काही चुकीचं काम केलेलं नाही. शैक्षणिक प्रगती आमच्या गावामध्ये होण्यासाठी सर्व गावकरी 100% आमच्या मागे आहेत. या शिक्षकांवर काय कारवाई जे प्रशासन जी कारवाई करेल आणि या ठिकाणून आम्हाला या शाळेमध्ये नको आहे, त्या बदल्यात आम्हाला उपक्रमशील शिक्षक या ठिकाणी आम्ही जे मागेल ते आम्हाला भेटणार. यांनी आतापर्यंत इथे कसल्याही प्रकारची गुणवत्ता नसल्यामुळे इथे 11वी 12वी साठी कोणी ऍडमिशन घेत नाहीये. 12वी मध्ये फक्त 1 विद्यार्थी आहे आणि 11वीचे 4 ऍडमिशन झालेले आहेत. 4 राऊंड मध्ये 4 ऍडमिशन. यांनी इथे बोगस विद्यार्थी बसवलेले आहेत आणि इथे निकाल लावलेले आहेत. कोणकोणत्या परीक्षेमध्ये बसवले बोगस? यांनी 11वीच्या परीक्षेला बोगस विद्यार्थी बसवलेले आहेत. प्रथम सत्राचा बोगस निकाल तयार केलेला आहे. यांनी आतापर्यंत असा 10 ते 15 वर्षाचा निकाल बोगस तयार केलेला आहे. साधारणतः किती विद्यार्थी? 3 ते 4 विद्यार्थी बोगस बसवलेले आहेत यांनी आतापर्यंत असे बरेचसे वेळेस केलेले आहे. तुमच्याकडे काही प्रूफ आहे का वगैरे? त्यांच्याकडे आम्ही CO साहेबाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे. शाळा समितीच्या मार्फत कारवाई होऊन चौकशी. काय कारवाई आहे तुम्हाला? आमची इच्छा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि यांची इथून बदली करण्यात यावी. कारण आमच्याकडे जे 4थ्या वर्गाचे विद्यार्थी आहेत, जे 47 ऍडमिशन 5व्या वर्गात जाण्यासाठी तयार आहेत, आम्ही त्या पालकांना कन्व्हिन्स करून थांबवलेलं आहे. कारण हे जोपर्यंत आहे तोपर्यंत पालक वर्ग यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये आणि ते तर 47 ऍडमिशन होणार नाहीत. परत जे ऍडमिशन आहेत ते ऍडमिशन इथे परत कमी होणार आहेत. कारण यांची गुणवत्ता देण्याची नाहीये पात्रता. बदली न झाल्यास आमचं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आज आमरण उपोषण आहे. गावकरीच्या वतीने डबल नवीन आंदोलन छेडण्यात येईल. महासागर न्यूज.